आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। नागपूरमध्ये एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे। या घटनेमध्ये पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिची हत्या करण्यात आल्याची दुर्दैवी घटना घडली। या हत्येनंतर पतीने अपघाताचा बनाव रचण्याचा प्रयत्न केलाय, मात्र हा बनाव फार काळ टिकू शकला नाही आणि नवऱ्याचं पितळ उघड पडलं। या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेऊन त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करतायत। मिळालेल्या माहितीनुसार हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे। तुळजाई नगरमध्ये हे दाम्पत्य राहत होतं। या घटनेत मृत महिलेचं नाव राखी पाटील असे होते। खरं तर या घटनेमध्ये मृत राखी पाटील ही 1.5 महिन्यांपूर्वी घरातून अचानक बेपत्ता झाली होती। त्यानंतर काही दिवसांनीच ती घरामध्ये परतली होती। या प्रकारामुळे पती सूरजने पत्नी राखीच्या चारित्र्यावर संशय घेतला होता। तसेच घटनेच्या दिवशी सूरजने राखीला फोनवर कोणाशी तरी बोलतानाही रंगेहात पकडले होते। त्यामुळे रागाच्या भरात सूरजने राखीची हत्या केली होती। त्यानंतर बायकोच्या हत्येची घटना लपवण्यासाठी सूरजने हत्येचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला। त्यानुसार सूरजने हत्येला अपघाताचे स्वरूप देत रुग्णालयात नेले होते। तेथे त्याने बायको छतावरून पडल्याची माहिती डॉक्टरांना दिली होती। त्यानंतर या घटनेवर डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी हुडकेश्वर पोलिसांना घटनेची माहिती दिली होती। या घटनेनंतर पोलिसांनी हत्येचा तपास सुरू केला होता। पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर घरभर रक्त पसरलेले दिसले होते। त्यामुळे पहिला संशय पतीवरच बळावला आणि त्यांनी पतीची चौकशी करायला सुरुवात केली होती। मात्र पत्नीच्या मृत्यूनंतर त्याने रुग्णालयातून पळ काढला होता। मात्र नंतर सापळा रचून पतीला पोलिसांनी अटक केली होती। यावेळी केलेल्या चौकशीत सूरज पाटीलने हत्येची कबुली दिली होती। या प्रकरणी आता पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत अधिकचा तपास सुरू केला आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।